हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. आपण एक वचन वाचूया, लूक 19वा अध्याय आणि त्यातील 3रं वचन मी वाचतो. त्याने येशू कोणता आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. आणि वाचलेलं वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाचं करो. आणि प्रियानो, इथं लूक 19वा अध्याय 1 ते 10 वचनामध्ये एक घटना घडलेली आहे आणि ती सर्वांना परिचित आहे. जक्कई नावाचा एक व्यक्ती आहे. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त यरीहो शहरातून जात होता, तेव्हा आता की तेव्हा इंटरनेट किंवा मोबाईलची व्यवस्था नव्हती. आता कोण एका ठिकाणी जात आहे तर ते ॲडव्हान्समध्येच आपल्याला लगेच कळतं किंवा काही सेकंदामध्ये कळतं बऱ्याचशा टेक्निकमुळं. पण तेव्हा तशी पद्धत नव्हती. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जायचा तेव्हा लोक एकमेकाला सांगायचे की प्रभू येशू ख्रिस्त तिकडे चालला आहे, प्रभू येशू ख्रिस्त तिकडं आहे. आणि मग तेव्हा लोक तिथं जमा व्हायचे आणि नुसतं एकमेकांना सांगण्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताजवळ इतकी गर्दी जमा व्हायची. किती संख्या, हजारोच्या संख्येमध्ये होती, 5 ते 10 हजार. काही दाखल्यामध्ये आहे की 5,000 पुरुष होते, 4,000 पुरुष होते. तेव्हा स्त्रियांना आणि मुलांना गणत नसत. आणि इतकी गर्दी फक्त एकमेकांच्या सांगण्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताजवळ जमा व्हायची. आणि अशीच गर्दी तो जेव्हा यरीहो शहरातून जात होता तेव्हा त्याच्या सोबती जमा झाली होती, प्रभू येशू ख्रिस्तासोबत. आणि जेव्हा तो जात होता तेव्हा एक जक्कई नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्याला कळलं. तो प्रथम जक्कईविषयी थोडे समजून घ्या, त्यासाठी काही वचन आपण वाचूया. लूक 19वा अध्याय पहिले 1-2 वचन वाचतो. तो यरीहोत प्रवेश करून त्यातून जात होता, तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. आता जक्कई विषयी थोडा समजून घ्या. जक्कई हा आलतू फालतू नव्हता किंवा दुसऱ्या भाषेत आंडू पांडू नव्हता, छाटछूट नव्हता. हालेलुया. जक्कई कोण होता? तो मुख्य जकातदार होता. मुख्य, नुसता जकातदार नाही, मुख्य. जसा मुख्याध्यापक, जसा मुख्य अधिकारी असतो, जसा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो म्हणजे सीईओ असतो, चीफ एक्झिक्युटिव्ह किंवा चीफ ऑफिसर. मुख्य अधिकारी होता. साधा सुद्धा नव्हता, साधा अधिकारी नव्हता आणि श्रीमंत होता. जक्कईकडे काही कमी नव्हतं. तो मोठा प्रतिष्ठित होता, मोठा अधिकारी होता, फार श्रीमंत होता. आणि पुढे आपण पाहतो की त्याचं घरदार सुद्धा फार मोठं होतं, कारण की प्रभू येशू ख्रिस्त आणि प्रभू येशू सोबतच्या सर्व लोकांना त्याच्या घरात आसरा भेटला होता, त्यांना जेवण भेटलं होतं. म्हणजे त्याच्या घरची परिस्थिती देखील फार मोठी, घर देखील फार मोठं होतं, घरची देखील व्यवस्था देखील सांभाळणारे फार मोठं लोकसंख्या होती किंवा लोक होते, नोकर चाकर किंवा त्याचे जे काही स्त्रिया असतील घरामध्ये त्या देखील बहुत असतील, कारण की इतक्या लोकांची भोजनाची व्यवस्था त्यांनी क्षणार्धात केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रियांनो, ते वचन मी सांगतो. लूक 19वा अध्याय 5व्या वचनात. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टीवर करून त्याला म्हणाला, जक्कया, तोळ्याकडून खाली उतर, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. तेव्हा त्याने तोळ्याने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. हे पाहून सर्व लोक, हा पापी मनुष्याच्या येथे उतरावयास गेला आहे अशी कुरकुर करू लागली. आणि इथं प्रभू येशू ख्रिस्त त्या जक्कयाच्या घरी गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण मला तुम्हाला एक प्रश्न आहे, जो प्रश्न मला देखील पडला होता, की प्रभू येशू ख्रिस्त जक्कयाच्या घरी असाच गेला का हो? हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सोबत हजारो लोकांची गर्दी होती आणि त्या हजारो लोकांना सोडून त्या जक्कयाच्याच घरी प्रभू येशू ख्रिस्त का गेला? हा प्रश्न मला पडला आणि त्याचं उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचं उत्तर
आपल्याला पाहायला मिळतं. लूक 19 अध्याय 4 वचनामध्ये, तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यास उंबराच्या झाडावर चढला, कारण त्याला त्या वाटेने जावयाचे होते. लूक 19. जरी तो श्रीमंत होता, मोठा जकातदार होता, मोठा अधिकार त्याला प्राप्त होते, त्याचं घर मोठं होतं, घरात नोकर चाकर किंवा इतर ज्या स्त्रिया असतील त्या बहुत असतील, XYZ, तरी देखील तो आपलं सर्व काम धंदा सोडून, सर्व आपलं पैसा पाणी तिकडं ठेवून, बाजूला ठेवून, त्याचं सर्व कामाची वेळ बाजूला ठेवून तो तिकडं का आला प्रविष्टाला पाहायला? त्याला काही पाहिजे होतं का? त्याला आरोग्य पाहिजे होतं का? त्याला पैसा पाहिजे होता का? नाही नाही नाही. तो फक्त आणि फक्त प्रभू ख्रिस्ताला पाहण्यासाठी तिथे आला होता. आणि त्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले? प्रभू ख्रिस्ताला पाहण्यासाठी, कारण की तो ठेंगणा होता आणि गर्दी खूप होती. आज आपल्याला देखील प्रभू ख्रिस्ताला पाहायचं असेल, प्रभू ख्रिस्ताच्या सानिध्यात जायचं असेल, चर्चमध्ये जायचं असेल, देवाचं वचन वाचायचं असेल, प्रार्थनेला जायचं असेल, तर अनेक गर्दीला सामोरं जावं लागतं, अडखळणाला सामोरं जावं लागतं, बंधनं तोडावी लागतात, तेव्हा आपल्याला प्रभू ख्रिस्ताकडे जायला वाट मिळते. हालेलुया. कधी कधी गर्दी दिसते, कधी कधी अडखळण दिसतात, कधी कधी अडखळण दिसत सुद्धा नाही. आणि जक्कयाला त्या गर्दीमुळे प्रभू ख्रिस्ताला पाहता येत नव्हतं. मग त्यांनी काय केलं? तो उंबराच्या उंच झाडावर चढला. त्या वाटेने प्रभू ख्रिस्ताला जायचं होतं. आज जे काय देवाने प्रकटीकरण दिलेलं आहे, जे काय वचनाचं मार्गदर्शन केलेलं आहे, पवित्र आत्म्याची प्रेरणा दिलेली आहे, की आज तुम्हाला जर प्रभू ख्रिस्ताला पाहायचं असेल आणि प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या घरात आमंत्रित करायचं असेल, आणि प्रभू येशू ख्रिस्त घरी आल्यावर काय होतं ते पुढच्या वचनात आपण पाहणार आहे. तर ते सर्व आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करून घ्यायचे असेल तर तुम्हाला उंच उंबराच्या झाडावर चढणं गरजेचं आहे. तुमची आत्मिक पातळी वाढवणं गरजेचं आहे. तुमचं विश्वासात वाढणं गरजेचं आहे. तुमचं प्रार्थनेमध्ये, समर्पणामध्ये, पवित्रतेमध्ये वाढणं गरजेचं आहे. तुम्ही नॉर्मल विश्वासानं जीवन जगून फक्त नॉर्मल संडेला चर्चला जायचं, दिवसात नाही एखाद दुसरी 1-2 मिनिटाची प्रार्थना करायची, नॉर्मल विश्वासाचं जीवन जगून तुम्ही त्या गर्दीला ओव्हरकम करू शकत नाही आणि प्रभू ख्रिस्ताला पाहू शकत नाही, किंवा प्रभू ख्रिस्ताद्वारे तुम्ही आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकत नाही. मार्क 5व्या अध्यायामध्ये आपण पाहूया. असंच एक गर्दीचं उदाहरण आहे. मार्क 5वा अध्याय पाहूया. मत्ती मार्क मार्क 5वा अध्याय आणि 25वा वचन वाचतो. तेव्हा 12 वर्षे रक्तस्राव होत असलेली एक स्त्री होती. तिने बहुत वैद्याच्या हातून पुष्कळ दुःख सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चिले होते, तरी बरी न होता तिचा रोग अधिक झाला होता. ती येशू विषयीच्या गोष्टी ऐकून त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली. तिने म्हटले, मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईल. तेव्हा लागलाच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिढेपासून बरे झालो आहे असे तिला शरीरात अनुभव आला. आपण वाचलेलं वचन आहे मार्क 5वा अध्याय 25 ते 29 वचन. आणि 30वा वचन पण वाचतो. येशूने आपणातील शक्ती निघाली हे तत्क्षणी आपल्या ठाई ओळखून गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या वस्त्रास कोणी स्पर्श केला. आणि प्रियांनो, इतकी गर्दी होती, जसं जक्कयाच्या वेळेस आपण पाहिलं तसंच इथं 12 वर्ष रक्तस्रावी स्त्रीच्या घटनेबाबत देखील आपण पाहतो की इतक्या गर्दीमध्ये मुळात त्या स्त्रीविषयी थोडं डेअरिंग पहा. आता जेवढं स्त्रीला स्वातंत्र्य आहे रस्त्यावर फिरण्याचं, बाहेर जाण्याचं, तसं त्या काळी नव्हतं. त्याकाळी स्त्रिया फार दबून राहायच्या, गर्दीपासून किंवा पुरुषांपासून किंवा सामाजिक कार्यक्रमापासून त्या थोड्या अलिप्त असायच्या, असा तो काळ होता. आणि मुळात ती रक्तस्रावी स्त्री होती.
रक्तस्रावी स्त्रीला मोशेच्या नियमशास्त्रामध्ये अशुद्ध म्हणलेलं आहे. तिला स्पर्श करणं देखील चुकीचं आहे असं तिथं म्हणलेलं आहे. आणि अशी स्त्री जी अशुद्ध गणण्यात आलेली आहे ती थोडी तिला बाहेर, सध्याच्या भाषेत बाहेर ठेवण्यात आलेलं आहे. सध्या म्हणतात बाहेर ठेवलं आहे, बाहेर आहे. आणि तशा प्रकारे ती स्त्रीची अवस्था असताना त्या काळी, आजपासून जवळपास 2024 वर्षापूर्वीचा हा कालखंड आहे, त्या काळी ती गर्दीत शिळून त्या अवस्थेत प्रभू श्री ख्रिस्ताच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली. आणि प्रभू ख्रिस्तासोबत त्याच्या शिष्याची जास्त गर्दी होती, म्हणजे पुरुषांची. आणि त्या गर्दीमध्ये शिळून प्रभू ख्रिस्ताच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवणं किती अवघड गोष्ट होती, पण तिने ते केलं. प्रियानो, का प्रभू श्री ख्रिस्त जक्कयाच्या घरी उतरला या हजारो लोकांच्या गर्दीमध्ये? आणि जक्कयाच्या घरी उतरल्यावर काय झालं? लूक 19 अध्याय आणि 8 वचन वाचतो. तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपल्या अर्धे द्रव्य दारिद्र्यास देतो आणि कुभांडाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत देतो. येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हा ही अब्रामाचा पुत्र आहे. मनुष्याचा पुत्र हवेले शोधावयास व ताळावयास आला. आणि सर, आज मला तुम्हाला जक्कयाच्या आणि त्या 12 वर्ष रक्तस्रावी स्त्रीच्या उदाहरणावरून तुम्हाला सांगायचं आहे. जर तुम्ही प्रभू ख्रिस्ताला पाहण्यासाठी जक्कयाप्रमाणे उंच उंबराच्या झाडावर गेले, तुम्ही तुमचा विश्वास वाढवला, तुम्ही तुमची धार्मिकता वाढवली, तुम्ही तुमचं बायबल वाचन वाढवलं, तुम्ही प्रार्थनेचा वेळ वाढवला, तुम्ही सहभागीचा वेळ वाढवला, तुम्ही तुमचं समर्पण वाढवलं, तुम्ही तुमच्या पवित्रतेमध्ये वाढले, तुम्ही तुमच्या आराधनेमध्ये वाढले, तुम्ही सेवेमध्ये वाढले, तुम्ही विश्वासात वाढले, वचनात वाढले, तर तुम्ही ख्रिस्ताला पाहू शकाल. तुम्ही तुमच्या पाहण्यापेक्षा प्रभू श्री ख्रिस्ताची नजर तुमच्यावर जाईल त्या हजारो लाखोंच्या गर्दीमध्ये. आज पण चर्चमध्ये हजारो लोक जमतात, पण मोजक्या लोकांमध्येच परमेश्वर साक्ष घडवतो. मोजक्या लोकांनाच त्याचा स्पर्शाचा अनुभव येतो. मोजके लोकच आशीर्वादित होतात, सर्वच नाही होत. 90% लोक नाही होत आशीर्वादित, पण ते 10% जे उंबराच्या उंच झाडावर चढलेले आहेत, ज्यांनी आपली विश्वासाची पातळी वाढवलेली आहे. रक्तस्रावी स्त्रीने काय म्हटलं होतं? ती मार्क 5 अध्याय आणि 27 वचनात ती येशूच्या गोष्टी ऐकून त्या गर्दीत शिरली. पुढचं वचन 28. तिने म्हटले, मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बळी होईल. तिने तसा विश्वास ठेवला जा की मी जर त्या प्रभू ख्रिस्ताच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवला तर मी बळी होईल. आणि त्या विश्वासामुळे तिला आरोग्य प्राप्त झालं. ती विश्वासाच्या उंच उंबराच्या झाडावर चढली होती, जसं जक्कई चढला होता उंच उंबराच्या झाडावरती. किती झालं, तो ठेंगणा होता. ठेंगणा असताना उंच झाडावर चढणं सोपी गोष्ट नाही. आणि त्याचा काही तो व्यवसाय पण नव्हता. ठीक आहे, त्याचा व्यवसाय आहे वाडवडिलांचा, असं नाही, कारण की तो मोठा अधिकारी होता, मोठा श्रीमंत होता. कदाचित त्या काळी त्याच्या, आता जसं 4 व्हीलरच्या लाईनी असतात तसं त्या काळी तिथं त्याच्या जाण्या येण्यासाठी मोठी वाहनांची लाईन असेल, नोकऱ्यांची लाईन असेल. त्याला कधी झाडाला चढायचा प्रसंग आला असेल? नाहीच आला असेल. पण फक्त मनात एकच होतं की प्रभू ख्रिस्ताला पाहायचं आहे एवढ्या गर्दीमध्ये. आणि त्यामुळे तो त्या उंबराच्या उंच झाडावर चढला. रक्तस्रावी स्त्रीच्या डोक्यात एकच होतं की मला त्याच्या वस्त्राला शिवायचं आहे, म्हणजे मी बळी होईन. तेवढे त्याची विश्वासाची पातळी तिने वाढवली होती, तेवढा तिचा मजबूत विश्वास तिने धरला होता. आणि त्यामुळे ती त्या गर्दीत शिरली आणि त्या वस्त्राच्या गोंड्याला तिने शिवली. आणि दोहोंचा परिणाम काय झाला? जक्कयाला देवाने पश्चातापी हृदय दिलं, त्याचं जीवन बदललं. जो पहिला घेणारा होता, लुटणारा होता, तो देणारा झाला. जो पहिला पापी जकातदार म्हणून त्याची ओळख होती, तो आता अब्रामाचा पुत्र झाला. त्याला तारण प्राप्त झालं नव्हतं, त्याला तारण प्राप्त झालं त्याच्या आणि त्याच्या घराला. प्रियांनो, लक्षात घ्या, पेशीत 16:31 काय म्हणतात? तू विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. आणि इथं जसं जक्कयाला आशीर्वाद मिळाले, तसंच त्या रक्तस्रावी स्त्रीचा, जी 12 वर्षापासून ती आजाराने पीडित होती, तिला आरोग्य मिळालं.
आणि ते प्रविष्टाने ओळखलं की माझ्यातून शक्ती निघून गेलेली आहे. आणि तिने विचारलं, नंतर ती आली पुढं आणि तिने सांगितलं की मी शिवले. मग मार्क 5 अध्याय 34 वचनात तो म्हणतो, त्याने तिला म्हटले, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बळ केले आहे. त्या वस्त्रामध्ये काय जादू नव्हती. आता तुम्ही म्हणाल वस्त्राला शिवलं तर बरं होतं, मग त्या वस्त्रामध्ये काहीतरी जादू असेल. नाही नाही, जादू तिच्या विश्वासात होती. तिला आरोग्य तिच्या विश्वासामुळे झालं. तुझ्या विश्वासाने तुला बळे केले आहे, सुखरूप जा आणि आपल्या पिढीपासून मुक्त आहेस. आणि मी माझं बायबल संपलेलं आहे. मला जे काही देवाने प्रेरणा दिलेली आहे माहीत नाही. मागील आठवड्यात मला 2 वेळा चर्चला जाण्यापासून सैतानाने अडखळण आणलं आणि आज पण अडखळण आलं होतं, पण आज देवाने मार्ग मोकळे केले. आणि त्यामुळे मला देवाने या घटनांची आठवण दिली की आपण प्रयत्न करत आहोत, पण गर्दीमुळे आपल्याला प्रभूकडे पोहोचता येत नाही. आणि गर्दी ही दृश्य स्वरूपात असू शकते किंवा अदृश्य स्वरूपात असू शकते, माहीत नाही. विरोधक अडखळण दिसू शकतात किंवा दिसू शकत नाहीत, पण ते असणारच. कारण की देवाचं वचन आहे, जे प्रभू श्री ख्रिस्तामध्ये सुभक्तीने आयुष्य घालवायला पाहतात त्यांचा छळ होईल. आणि प्रभू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे एका वचनात, तुम्हाला अडखळण तर होणारच. अशा भाषेत म्हटलेलं आहे की जर तुझा कान अडखळत असेल, डोळा अडखळत असेल तर तो काढून टाक, हात अडखळत असेल तर तो काढून टाक, पण जीवनात आहे. आणि मला जे काही देवाने प्रेरणा दिली, मागील 2 वेळा मी आठवड्यात 2 वेळा मी चर्चला जाण्यासाठी तयार होतो, पण काही अडखळण आले आणि चर्चला मी जाऊ शकलो नाही. आणि आज जेव्हा मी गेलो तेव्हा फार आनंद झाला आणि देवाने ह्या वचनाची मला प्रेरणा दिली. जसा धक्क्या पुढे तो गर्दीचा अडखळा होता, तेव्हा तो उंच उंबराच्या झाडाला चढला. जसं त्या रक्तस्रावी स्त्रीला प्रविष्टाकडे येण्यासाठी त्या गर्दीचा अडखळा होता, पण तिने विश्वासाने त्या गर्दीत घुसून त्या प्रविष्टाच्या वस्त्राला शिवली आणि तिला आरोग्य प्राप्त झालं. मला आज तुम्हाला माझ्या स्वानुभवातून हेच सांगायचं आहे, जरी आज तुम्हाला अनेक गर्दीचा अडखळणाचा अनुभव येत असेल प्रविष्टाकडे जाण्यासाठी, देवाच्या मंदिरात जाण्यासाठी, प्रार्थनेला बसण्यासाठी, विश्वासात वाढण्यासाठी, सेवेत वाढण्यासाठी, पण जर तुम्ही आज उंच उंबराच्या झाडावर चढले, तुम्ही आपली विश्वासाची पातळी वाढवली, तुम्ही आपलं प्रार्थनेचं जीवन वाढवलं, तुम्ही पास प्रार्थनेमध्ये वाढले, तर नक्कीच परमेश्वर तुम्हाला त्याद्वारे आशीर्वादित करेल आणि तुमची साक्ष बदलली जाईल, तुमचं जीवन बदललं जाईल, तुमचं आजारपण जाऊन आरोग्य तुम्हाला प्राप्त होईल. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. आमेन.